आणि आता जाऊयात पंढरपूरमध्ये एलपीजी टंचाईमुळे रिक्षा चालकांवर चक्क उपासमारीची वेळ आली आहे। एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झालाय। रिक्षा चालक अक्षरशः तासनतास रांगेत उभेत। गॅस तुटवड्यामुळे चालकांकडून पेट्रोलवर रिक्षा चालवण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे। गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास चैत्र यात्रेमध्ये रिक्षा बंद ठेवल्या जाणार आहेत। आम्ही सर्वसामान्य रिक्षा चालक आहे, पण आम्हाला रिक्षा जवळपास 54 रुपयाचा भाव झाला 85 रुपये। आम्ही कसा गॅस भरायचा, कशी रिक्षा चालवायची? पंढरपुरात तर गोरी भाविक येतात विठ्ठलासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी। उद्याला आता नवीन वर्षात सण आहे, रमजान ईद जवळ आले, तरी सुद्धा आम्हाला परवडत नाही गॅस गाडी रिक्षा चालवणं। तरी पण ही 4 दिवस झाले गॅस पंप बंद आहे पंढरपुरातला। आम्ही समजू शकतो युद्धजन्य परिस्थिती आहे, गॅसचा दर वाढवलाय, पण उपलब्ध पण नाही। दुसरी ही समस्या आहे, 4 दिवस झाले गॅस पंप बंद आहे। मग अशी जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये चैत्र वारी आहे, अधिक मास आहे, आम्हाला सर्व पंढरपूरच्या रिक्षा संघटनेच्या वतीनं बंद पुकारावं लागेल आणि याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल।